नमस्कार. महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मागल्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत जे काही गोष्टी डिस्कस केले ते प्रिपरेशन स्टार्ट करण्यापूर्वी आपल्यामध्ये ते सगळे चेंजेस आणणं खूप महत्त्वाचं आहे, यासाठी मी तुम्हाला सांगितले होते. फ्रेंड्स, जर तुम्ही प्रोसेसमध्ये असाल किंवा म्हणजे नेट सेट PhD जॉब मिळवण्याच्या किंवा अदर कोणत्या एक्झाम्सला तुम्ही टार्गेट केला असाल, कोणतीही परीक्षा असू दे, माइंडसेट खूप महत्त्वाचा आहे. तर मी तुमच्यासोबत ह्या व्हिडिओमध्ये 10 जे आपले युनिट आहेत पेपर फर्स्टचे ते थोडक्यामध्ये सांगेन आणि याला सुरुवात कसं केले होते. मी तुम्हाला दुसरं काही सांगणार नाही जे मी स्वतः प्रॅक्टिस केलेलं नाही. तर एक मुलगी जे खूप वर्षाच्या गॅप नंतर प्रिपरेशन स्टार्ट करत होती, त्यावेळेस तिला जे काही समजलं, म्हणजेच मी प्रिपरेशन करते वेळेस कशा पद्धतीनं स्ट्रॅटेजी ठेवले होते आणि कसा अभ्यास केले, कसं सुरुवात केले, म्हणजे बिलो ॲव्हरेज स्टुडंट सुद्धा नेट सेट क्रॅक करतो, PhD करतो आणि गव्हर्नमेंट जॉब परमनंट असिस्टंट प्रोफेसर बनतो. तर या प्रवासातून ही एक मुलगी जिला काही येत नव्हतं, त्याची सुरुवात कशी राहिली आणि त्याने म्हणजे मी काय काय केले, ती मुलगी ज्यावेळेस केली प्रिपरेशन प्रोसेसमध्ये होती, तर मी काय काय माझ्यामध्ये चेंजेस आणले होते. त्यामुळे मी तुम्हाला सांगायले की या ठिकाणी ज्यावेळेस आपण पाहतो की फक्त अभ्यास करायचा आहे का, सिलेबस ओव्हरव्ह्यू घ्यायचा आहे, पेपर फर्स्ट सिलेबस समजलं, पेपर सेकंड सिलेबस समजलं, पण हे सगळं करत असताना माइंडसेटवरती काम करणं, आपल्यामध्ये काही गोष्टी बदलणं, आपण स्वतःला काबिल बनवणं आणि पॉझिटिव्हिटी सोबत आपले टार्गेट्स, गोल्स एक दिवस, प्रत्येक दिवस विनिंग इफेक्ट क्रिएट करायचा आहे. म्हणजे काय, प्रत्येक दिवशी स्वतःला म्हणजे आपल्या ओल्ड व्हर्जनला हरवून प्रत्येक दिवशी जिंकायचं आहे. म्हणजे विनिंग इफेक्ट प्रत्येक दिवशी जिंकलो तर त्याचे इफेक्ट क्रिएट होतं. सकाळी उठलो, आपल्याला जे अगोदरचे सवयी लागलेले आहेत ते सवयी तोडून आता आपण रीडिंग एक्सरसाइज, मेडिटेशन करायलोत, ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायलोत, तर ग्रेटफुल राहत आहोत आपण आहेत त्या गोष्टीसाठी. तर हे काही गोष्टी आहेत. तर ह्यासाठी आपल्यामध्ये काय बदललं पाहिजे आणि हे सगळ्याच इम्पॅक्ट नंतर रिझल्टवरती होतं. हे सगळं मिळूनच रिझल्ट येतं. तर मी मागल्या व्हिडिओमध्ये जस्ट आता अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे की सगळ्यात अगोदर माइंडसेटवरती काम करा, चांगले हॅबिट्स डेव्हलप करा, प्रोसेसवरती प्रेम करा, रिझल्टवरती नाही, तुमच्या पास्टवरती नाही, तुमच्या फ्युचरवरती नाही, फक्त प्रेझेंटमध्ये राहा आणि तुमच्या प्रोसेसवरती प्रेम करा. सध्याला काही समजत नसेल आयुष्यातलं कुठलंही, सगळं अडकल्यासारखं, कुठेतरी स्टक फील होत आहे, काहीतरी विसरल्यासारखं होत आहे, काहीतरी मिसिंग फील होत आहे, दुःख असेल, त्रास असेल, एनी निगेटिव्हिटी, तर तुम्हाला फक्त स्लीप, डाएट आणि एक्सरसाइज ह्या 3 गोष्टींना सगळ्यात अगोदर कंट्रोलमध्ये आणण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर काही टेक्निक्स आहेत. तर टेक्निक्स म्हणल्यानंतर काय, लॉ ऑफ अट्रॅक्शन, याला आपल्याला प्रॅक्टिस करायचं आहे. तर हे काहीतरी नवीन मी तुम्हाला सांगायले, मॅडम फक्त आम्हाला सिलेबसचं सांगा आणि एकीकडे करा, हे सगळ्यांना वाटत असेल फ्रेंड्स. पण याच्याशिवाय मला हे सगळं कधीच भेटलं नसतं. मी कधी नेट पास झाले नसते, JRFची फेलोशिप भेटली नसती, म्हणजे एक आयुष्य सुरळीतपणा जे आहे स्थिर झालंच नसतं कधी. एक बेसिक अर्निंग आपण स्वतः कमवायला लागलो, आज जॉबवरती जात आहे. तर हे सगळे गोष्टी झालेच नसते जर मी हे सगळे गोष्टी प्रॅक्टिसमध्ये आणले नसते. तर फक्त अभ्यास करा हे तर प्रत्येक जण तुम्हाला सांगेल, पण मी माझे जे अनुभव आहे तुमच्यासोबत या ठिकाणी शेअर करायले. तर लॉ ऑफ अट्रॅक्शन यामध्ये आपल्याला बेसिक टेक्निक काय वापरायची आहे, प्रत्येक दिवशी आपल्याला जे करायचं आहे ते लिहायचं आहे प्रेझेंट मोमेंटमध्ये राहून. जर तुम्हाला जॉब मिळवायचे असेल, असिस्टंट प्रोफेसर बनायचं आहे, समजा तुमच्याकडे नेट सेट आहे, PhD झालेली आहे, तुम्हाला असिस्टंट प्रोफेसर बनायचं आहे, तर तुम्ही लिहायला सुरुवात करा की मी असिस्टंट प्रोफेसर बनलेली आहे, मी असिस्टंट प्रोफेसर बनलेला आहे, मला जॉब ऑलरेडी लागलेली आहे, मी आता असिस्टंट प्रोफेसर झालेलं आहे. प्रेझेंटमध्ये त्या गोष्टीला तुम्ही लिहायला सुरुवात करा. जे काही तुम्हाला, मी नेट पास झालेला आहे, मी नेट JRF मिळवलेला आहे, मी सेट झालेला आहे, आणि मग ते एकदा लिहिलात, मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, तुमच्या ॲक्शन्समधून तुमचे सगळ्यात अगोदर तुमचे बिलीफ सिस्टमवरती काम करा. तुम्ही त्याच्यावरती विश्वास ठेवा की हे ॲक्च्युअली झालेलं आहे आणि त्याला तुम्हाला व्हिज्युअलाइज करायचं आहे की तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला जॉब लागलेली आहे, तुम्ही ऑलरेडी गेलेला आहात, आता तुमची एक चांगली सुरळीत एक स्थिर लाईफ ज्यामध्ये चांगली अर्निंग आहे, चांगली फॅमिली आहे, हेल्थ आहे, सगळ्यात अगोदर हेल्थ आहे, रिलेशनशिप आहे,
नंतर करिअर आहे, तुमच्याकडे भरपूर पैसा आहे, असं तुम्ही जितकं काही बेस्ट तुमच्या सिनारिओमध्ये तुमच्यासाठी तुम्हाला जे वाटतं, जे काही ड्रीम्स तुम्ही तुमच्यासाठी स्वप्न तुम्ही आजपर्यंत पाहिलं असाल ते सगळे व्हिज्युअलाइज करा, प्रत्येक दिवशी करा आणि ते लिहून काढा की मला हे पाहिजे म्हणण्यापेक्षा हे सगळं भेटलेलं आहे आणि तुम्ही हे जसं जसं तुम्हाला काय काय पाहिजे ते सगळं तुम्हाला भेटलेलं आहे असं समजून तुम्ही लिहायला स्टार्ट करा. ऑलरेडी मला तर हे भेटलेलंच आहे, हे तर मला भेटलेलंच आहे, मी तर हे बनलेलंच आहे. आणि हे तुम्हाला सध्याला असं वाटत असेल काहीतरी हे खूप चुकीचं आहे. नाही, हे लॉ ऑफ अट्रॅक्शनचे टेक्निक्स आहेत. तुम्ही युनिव्हर्सशी स्वतःला जोडायलात, त्या एनर्जी सोबत, युनिव्हर्समध्ये जितकी पॉझिटिव्ह एनर्जी आहे त्या सगळ्याला अट्रॅक्ट करायलात, तुम्ही स्वतःला त्या व्हायब्रेशन सोबत, त्या फ्रिक्वेन्सी सोबत स्वतःला जोडायलात. त्यानंतर तुमच्या बिलीफ सिस्टीममध्ये आलं, तुमच्या थिंकिंग प्रोसेसमध्ये ती गोष्ट आली. त्यानंतर तुम्ही तिथून सुरुवात करणार कशासाठी, जेव्हा मी स्वतःला प्रोफेसर समजायला लागेल, मग माझे ऍक्शन्स प्रोफेसर सारखे निघायला लागतील. तर मग त्या ठिकाणाहून तुम्ही त्या एनर्जी सोबत, त्या पॉझिटिव्हिटी सोबत, जेव्हा तुम्ही आणि तुमचं गोल, तुम्ही ठरवलेलं तुमचं पर्पज एक होऊन जाता, त्यावेळेस ऑटोमॅटिकली तुमच्यातून तशा पद्धतीचे ऍक्शन्स तुम्हाला, तुमचं ब्रेन, तुमचं जे काही मन आहे ते तुम्हाला इन्स्पायर करायला लागेल मधून. म्हणजे सेल्फ मोटिवेशन केव्हा येते, जेव्हा आपल्याला तेवढी क्लॅरिटी असते आपल्या भविष्याबद्दल, आपल्याला नेमकं पाहिजे काय, आपल्याला नेमकं करायचं काय आहे, आपल्याला कुठपर्यंत पोहोचायचं आहे, हे जेव्हा तुम्हाला स्वतःतून समजायला लागेल तेव्हा तुम्ही काय करता फ्रेंड्स, ऍक्च्युली तुम्ही जेव्हा खूप जास्त क्लॅरिटी असते तेव्हा सेल्फ मोटिवेशन येतं. तुम्हाला माहित असते की या ठिकाणी जाऊन हे वस्तू घेऊन परत यायचंय. तुम्ही 100 गोष्टी विचारात घेत नाहीत, तुम्ही सरळ जाता. म्हणजे आता एखादी वेळेस तुमच्या हातातली अंगठी खाली पडली तर तुमच्या त्या ठिकाणी 100 जरी दुसरी गोष्टी असतील, फक्त तुमचं लक्ष जातं कोणतं, तुम्ही काय शोधता, तुम्ही जे शोधता ते तुम्हाला शोधत असतं. हे एक कोट तुम्ही ऐकला असाल. तर नेहमी काय करता, तुम्ही जे शोधता ते तुम्हाला सापडतं आणि त्याच ठिकाणी दुसरं पण काही असेल तरी तुम्हाला ते सापडत नाही, कारण तुम्ही ते शोधत नसता. तर याच पद्धतीनं आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला अगोदर फील करायचं आहे इमोशनल लेवलवरती, नंतर मेंटली, नंतर आपल्याला त्याच्यासोबत जुडायचं आहे. आणि हे सगळं करायला मी आता सांगायला म्हणून जास्त वाटायले. जेव्हा तुम्ही दररोज लिहायला लागताल, व्हिज्युअलाइज करायला लागताल, व्हिज्युअलाइज प्रॅक्टिस ज्याला म्हणतात, इंटेन्शन सेटिंग ज्याला म्हणतात, लॉ ऑफ अट्रॅक्शन ज्याला म्हणतात, मी या ठिकाणी जर्नल रायटिंग लिहिले. म्हणजे एव्हरीडे युअर पर्पज ऑफ लाईफ, युअर आयडिओलॉजी, युअर ड्रीम्स, म्हणजे तुम्हाला जे काही तुम्हाला करायचं आहे, जे काही बनायचं आहे, तुम्ही लिहून काढा. लिहायला तर पैसा लागणार नाही, बनायला खूप वेळ लागेल, पण लिहायला तर वेळ लागणार नाही, पैसा लागणार नाही. याच्यासाठी आपल्याला काहीच या ठिकाणी सॅक्रिफाईस करायची गरज नाही. दररोजचे 5 किंवा 10 मिनिट तुम्ही एक वही किंवा पेन घेऊन तुम्हाला जे करायचं आहे, जे बनायचं आहे ते लिहायला सुरुवात करा. म्हणजेच आणि त्याच्यासोबत आता सध्याला तुमच्याकडे जे काही आहे त्याच्यासाठी सुद्धा सध्याला देवाला धन्यवाद द्या. म्हणजेच थँक्यू. हे जे आपण फक्त लोकांसाठी नाही, देवासाठी सुद्धा कितीदा म्हणतो आहेत, त्या गोष्टीसाठी किती ग्रेटफुल आहोत. तर ग्रॅटिट्यूड जर्नल म्हणजे प्रत्येक दिवशी तुमच्याकडे जे आहे त्यासाठी सर्वात अगोदर धन्यवाद द्यायला स्टार्ट करा की थँक्यू गॉड, हे जे काही आहे हे जरी नसलं असतं तर तुम्ही विचार करा, आज तुम्ही स्थिर आहात, हेल्दी आहात, तुमची फॅमिली हेल्दी आहे, तुमचे पेरेंट्स चांगले आहेत, तुमचे भाऊ बहिणी चांगले आहेत, म्हणजे तुमचे फ्रेंड्स चांगले भेटले, तुम्ही ज्या ठिकाणी काम करता आज सगळं काही व्यवस्थित आहे. जे काही तुम्हाला व्यवस्थित वाटते त्यासाठी तुम्ही सगळ्यात अगोदर धन्यवाद द्यायला सुरुवात करा. ओके फ्रेंड्स, म्हणजेच लॉ ऑफ अट्रॅक्शन, व्हिज्युअलायझेशन, लॉ ऑफ इंटेन्शन, हे सगळे खूप बेसिक गोष्टी आहेत. सगळ्यात अगोदर हे तुम्ही करायला सुरुवात करा. आणि त्यानंतर पेपर फर्स्ट या ठिकाणी येते मी आता. पेपर फर्स्ट तर सुरुवात कसं करायची मी तुम्हाला सांगते. तर 1 मिनिट द्या मला. या ठिकाणी आहे, हे आहे पेपर सेकंडचा कॉमर्सचा सिलेबस. ओके, आणि हे आहे तुमचा पेपर फर्स्टचा सिलेबस. पेपर फर्स्टमध्ये आहेत टोटल 10 युनिट. त्यापैकी आहे पहिला टीचिंग ॲप्टिट्यूड, दुसरा रिसर्च ॲप्टिट्यूड, तिसरा रीडिंग कॉम्प्रिहेन्शन, चौथा कम्युनिकेशन, 5वा मॅथमॅटिकल रिझनिंग ॲप्टिट्यूड, नंतर 6वा लॉजिकल रिझनिंग, डेटा इंटरप्रिटेशन, नंतर इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी ICT, नंतर पीपल डेव्हलपमेंट अँड एन्व्हायरमेंट आणि हायर एज्युकेशन सिस्टीम. असे तुम्हाला 10 काय भेटणार आहेत या ठिकाणी पेपर फर्स्टच्या
म्हणजे UGC नेट सेटसाठी किंवा पेटसाठी जे कुठले तुम्ही टार्गेट करत असाल एक्झाम, तर नेट आणि सेटसाठी तर पेपर फर्स्टसाठी 10 युनिट येणार आहेत. तर हे 10 नेमकं काय म्हणले, हे विषय काय आहेत आणि हे विषय आपल्या आयुष्याशी कसे जुडलेले आहेत, फक्त ओव्हरव्ह्यू घ्यायचं. हे विषय काय आहेत, टीचिंग ॲप्टिट्यूड काय आहे, रिसर्च ॲप्टिट्यूड काय आहे, डिटेलमध्ये जायचं नाही सुरुवातीला आपल्याला. फक्त तुम्ही सुरुवात करत असताना माइंडसेटवरती काम करा, व्हिज्युअलाइज प्रॅक्टिस करा, नंतर लॉ ऑफ अट्रॅक्शन प्रॅक्टिस करा आणि ग्रॅटिट्यूड जर्नल लिहायला स्टार्ट करा आणि स्लीप, डाएट आणि एक्सरसाइज याच्यावरती काम करा. सुरुवातीचे 8-10 दिवस तुम्ही यालाच वेळ द्या. फक्त तुमच्या आयुष्याच्या कोणत्याही स्टेजमध्ये तुम्ही असाल तरी मी तुम्हाला हे सांगत आहे. मग त्यानंतर पेपर सेकंडचं जे आहे सिलेबस, त्यामध्ये पण 10 युनिट आहेत. बिझनेस एन्व्हायरमेंट अँड इंटरनॅशनल बिझनेस, अकाउंटिंग अँड ऑडिटिंग, बिझनेस इकॉनॉमिक्स, बिझनेस फायनान्स, नंतर बिझनेस स्टॅटिस्टिक्स अँड रिसर्च मेथड्स, बिझनेस मॅनेजमेंट अँड ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, बँकिंग अँड फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स, मार्केटिंग मॅनेजमेंट अँड लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेस. असं टोटल आपल्याला या ठिकाणी 10 युनिट देण्यात आलेला आहे. आणि इन्कम टॅक्स हे एक आहे या ठिकाणी, ते दिसलं नाही हे इमेजमध्ये. तर हे सगळे आपल्याला 10 असे नेमकं हे विषय काय आहेत आणि हे विषय आपल्या आयुष्याशी कसे जुडलेले आहेत. बीकॉममध्ये आपण याच्यापैकी काय काय अभ्यास केलेले आहोत. आपल्याला ऑडिटिंग, अकाउंटिंग माहिती आहे, इकॉनॉमिक्स आपल्याला मायक्रो थोडं बहुत माहिती आहे, फायनान्सबद्दल पण आपल्याला थोडंसं शेअर्स हे ते वगैरे माहिती आहे. तर स्टॅटिस्टिक्समध्ये थोडंसं आपण तर बीकॉमला अभ्यास केलो होतच. मॅनेजमेंट, ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट हां आपण वाचलोत, हे गेलेलं आहे आपल्या नजरेखालून असं वाटत असेल. बँकिंग म्हणल्यानंतर RBI, SBI हे बँका तर लगेच आपल्याला आठवून येऊन जातात. तर हे पण वाचलोत. मार्केटिंग मॅनेजमेंट वाचलोत. लीगल ॲस्पेक्ट्स ऑफ बिझनेसमध्ये काय असेल. तर तुम्हाला हे क्वेश्चन स्वतःला विचारून क्युरियोसिटी सोबत फक्त माहिती काढायचं आहे. बिझनेस एन्व्हायरमेंट, इंटरनॅशनल बिझनेस म्हणजे बहुतेक इंटरनॅशनल सोबत, म्हणजे ह्याच्यात आता काय काय येणार, तर या ठिकाणी WTO येणार, IMF येणार. तर थोडक्यामध्ये तुम्हाला जे काही आठवायले बीकॉम पासून ते तुम्ही सुरुवातीला म्हणजे फक्त आठवते तरी काय याच्यासाठी 8 दिवस द्या आणि विषय नेमकं ओव्हरव्ह्यू घ्या. डीपमध्ये कोणत्याच सब्जेक्टच्या डीपमध्ये तुम्ही बिलकुल जाण्याचा प्रयत्न करू नका. फक्त सुरुवातीला आपल्याला माइंडसेटवरती काम करायचं आहे. मग सर्वात अगोदर प्रत्येक विषयाची बेसिक्स माहिती करून घ्या. फक्त एकदा पूर्ण सिलेबसला जाणून घ्या. मी हे तुम्हाला सांगितलेलं आहे. ओके. आणि यानंतर तुम्हाला नेक्स्ट स्टेपमध्ये काय करायचं आहे फ्रेंड्स, तर फक्त बेसिक्सला घेऊन आपल्याला सर्वात इझी जे सब्जेक्ट वाटला आता त्याला थोडंसं वेळ द्या आणि डीप स्टडी करा. एक कन्सेप्ट आता शिका. म्हणजेच प्रत्येक सब्जेक्टमध्ये जे आता पेपर फर्स्टला 10 युनिट आहेत आणि पेपर सेकंडला 10 युनिट आहेत. सर्वात इझी सब्जेक्ट आपल्याला उचलायचा आहे आणि त्याला ओव्हरव्ह्यू पूर्ण सिलेबसला गो थ्रू करायचा आहे. मॅरेथॉन लावा यूट्यूबवरती, पूर्ण सिलेबसचं एक मॅरेथॉन लावा. टीचिंग ॲप्टिट्यूडला 1 ते 2 दिवसामध्ये पूर्ण बघून काढा. म्हणजे सगळ्यात अगोदर आपल्याला थोडंसं वेळ द्यायचा आहे. अगोदर आपल्याला काय करायचं आहे, त्याला थोडंसं जे काही आहे ते माहिती करून घ्यायचं आहे. सब्जेक्ट कशाबद्दल आहे आणि त्यामध्ये सर्वात बेसिक्स काय आहे आणि त्याला नंतर डीपमध्ये आपल्याला जाणून घ्यायचं आहे. ओके फ्रेंड्स, आता हे जरी व्हिडिओ या ठिकाणी संपलं तर माझं टायमिंग 15 मिनिटाचं असतं स्क्रीन रेकॉर्डिंगचं, त्यामुळे हे व्हिडिओ या ठिकाणी थांबू शकतो. तर मी तुम्हाला पुढे कंटिन्यू करेन. तर नंतर या ठिकाणी ओके, आता तुम्ही सर्वात इझी सब्जेक्ट घेतलं आणि त्याला अभ्यास करायला लागलोत. त्याच्यानंतर त्याला थोडंसं डीप स्टडी करा. तुम्हाला समजल्यानंतर त्याला डीपमध्ये कन्सेप्ट म्हणजे सगळे सब्जेक्ट्सला एकदा पूर्ण सगळे सब्जेक्ट्स एकदा काय आहे नेमकं पूर्ण सिलेबस बघून काढायचं. यूट्यूबवरती करा, पुस्तक असेल पुस्तकला जाऊ नका, यूट्यूबवरनं जे काही मॅरेथॉन आहेत ते बघून घ्या. मग नंतर डीप स्टडी करा. ते एक एक कन्सेप्टला उचला आणि आता त्याला डीपमध्ये एकदा आपण अभ्यास करायला सुरू केलो तर त्याला आता तुम्ही PYQ लावा आणि क्वेश्चन्स जे आहेत जे तुम्हाला सोडवायचे आहेत ते क्वेश्चन्स आता PYQ घेऊन तुम्ही लगेच यूट्यूबवरनं जे काही PYQ आहेत व्हिडिओज आहेत त्याला बघून काढा. तुम्हाला त्याच्यावरून लेवल समजेल आणि तुम्ही कुठपर्यंत आहात ते पण तुम्हाला समजेल. मग आता तुमचे एक्झाम काय आहे, तुमचं लेवल काय आहे हे तुम्हाला PYQ वरून समजेल. आता त्याच्या अकॉर्डिंग पुन्हा आणखीन काय करायला स्टार्ट करा. त्याच्या पूर्ण बेसिक पासून आता एक एक डीपमध्ये स्टडी करून एक एक कन्सेप्टला मागे टाकत जावा आणि अशा पद्धतीनं तुम्ही जे काही स्ट्रॅटर्जी आहे जे मी जसं प्लॅन केले होते ते तुम्हाला या ठिकाणी व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे फ्रेंड्स. आणि यालाच मी पुन्हा
आणखी डिटेलमध्ये फक्त हे जे स्ट्रॅटर्जी जे आहे ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये लगेच बनवून मी तुमच्यासोबत शेअर करेन. या ठिकाणी थोडीशी घाई झाली. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.